नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी। आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची सामनात बातमी। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं सामनात म्हटलंय। उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका शिंदेंच्या कार्यक्रमात असंही सामनात म्हटलंय। रुग्णवाहिका न मिळाल्याने 66 वर्षीय मीना सूर्यवंशींचा मृत्यू झाला। उपजिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती। सामनातून हा आरोप करण्यात आलेला आहे। रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झालाय, त्यामुळे आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार आहे असं सामनामध्ये म्हटलेलं आहे। हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे, किंवा मोदींच्याही वर झालेत। त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे। अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे। त्याच्यातून हे निरपराधांचे बळी गेलेले आहेत। नाही, भ्रष्टाचाराचा कळस मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतोय ना। म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करते। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणारे गाड्या रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील।